स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झालेत त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपले बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत या स्टेप बाय स्टेप चॅनलवर। सलवारची थिअरी आणि डायग्राम समजून घेतलेला आहे। त्याचा पुढचा भाग म्हणजेच सलवार कटिंग आणि संपूर्ण शिलाई। तुम्ही हा भाग पूर्ण बघा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे, नक्की तुम्ही या कोर्सचा लाभ घ्या। 2 मीटर कपडा आहे, हा सलवारचा कपडा 2 मीटर आहे। 4 मीटर कपडा होता, त्याच्यातून 2 मीटर आपण काढून कुर्ती बनवलेली आहे आणि हा उरलेला कपड्यामध्ये आपण सलवार बनवून घेणार आहोत। सलवार कटिंग करायच्या आधी आपल्याला नेपापट्टी काढून घ्यायची आहे। सलवारचं माप 38 इंच सलवारची उंची आहे आणि शीट घेर आहे 48 इंच आणि बॉटम घेर आहे 16 इंच। आता आपण आधी नेपापट्टी काढून घेऊया। नेपापट्टी काढताना एका साईडचा कपडा घ्यायचा, फोल्ड करून इथून आपण नेपापट्टी काढून घेणार आहोत। 7 इंचाची आपली नेपापट्टी आहे मोठ्यांसाठी आणि +2 इंच आपल्याला मोडपट्टीसाठी वाढवून घ्यायचे आहे। 7 + 2 म्हणजे 9 इंच झाले। आपण 9 इंचाची आपण ही नेपापट्टी काढून घेणार आहोत। हा नेपा घेर कमी पडेल कारण सीट घेर 48 आहे। 48चा दुसरा भाग 24 इंच आणि प्लस आपल्याला त्याच्यात 3.5 इंच मिळवायचे आहे। 27.5 इंचाचा आपल्याला हे नेपापट्टीचा घेर पाहिजे। हे फक्त 22 भरते, इथे आपल्याला प्लस करून इथे जोडून घ्यावा लागेल। आपण ही पट्टी कटिंग करून घेऊया। सलवारचा घेर काढून घेऊया। इथे मी डबल कपडा केला आणि काठाकडून उंची घ्यायची। पूर्ण कपडा मी इथे असा ठेवून घेतलेला आहे। आता आपण घेर काढूया। हे बघा, हा डबल फोल्ड आहे, काठाकडून उंची घ्यायची आहे। इथून आपल्याला असा फोल्ड करायचा आहे। एकदम साधी सलवार दाखवलेली आहे, आपण इथे कळीची सलवार बनवूया। उंची आहे 38 इंच। 38 मधून आपल्याला 7 इंच मायनस करायचे आहेत नेपापट्टी। जेवढे उरतील आपल्या उंचीमधून तेवढी आपल्याला ही उंची घ्यायची आहे आणि +2 इंच मार्जिन घ्यायची आहे। 31 इंच आपले लांबी झाली आणि प्लस त्याच्यात 2 इंच म्हणजे आपल्याला हे 33 इंच लांबी घ्यायची आहे। इथे मी हे 33 इंच घेतलेले आहे। उंची झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे बॉटम घेर। बॉटम घेर आहे 16 इंच, त्याचे आपल्याला हाफ घ्यायचे आहेत 8 इंच। शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आणि हा जो फोल्ड मी केलेला आहे हा आपल्याला 11 इंचाचा फोल्ड पाहिजे। किती? 11 इंचाचा फोल्ड। 11 इंच असं फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आणि जेवढा आपला पुढे हा कपडा पूर्ण घ्यायचा। आपण इथे कळीची सलवार बनवून घेतोय। डायग्राम आपला एकदम साध्या सलवारचा केलेला आहे मी, पण हेही समजून घ्या, माप सेम आहेत, फक्त आपल्याला इथे कळीची सलवार बनवायची आहे। इथे आपल्याला सीट घेरचा 6वा भाग घ्यायचा आहे। 6वा भाग 8 इंच येतो, कारण सीट घेर 48 असल्यामुळे 6वा भाग 8 इंच येतो आणि प्लस आपल्याला त्याच्यात 1 इंच घ्यायचे आहे, म्हणजे 9 इंच आपल्याला 6वा भाग घ्यायचा आहे। इथे 6वा भाग किती आला? 8 इंच आले आणि प्लस आपल्याला इथे 1 इंच मिळवायचे आहेत, म्हणजे आपण हे 9 इंच घेतले। इथे जॉईंट देणार आहोत क्रॉस, म्हणजे 2 मीटर कपड्यामध्ये आपली सुरेख अशी सलवार ही तयार होते। ही इकडे जोडायची आहे, कुठे? या साईडला, म्हणजे दोघं साईडच्या आपल्या ह्या कड्या तयार होतात। अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। इथे आपल्याला हे मार्जिन अशी जोडून घ्यायची आहे।
आपण आधी नेफापट्टी कटिंग करून घेतली 7 इंचाची आणि प्लस त्याच्या 2 इंच मार्जिन घेतले, म्हणजे 9 इंचाची आपण नेफापट्टी कटिंग करून घेतलेली, म्हणजे पूर्ण आपण घेर कटिंग करून घेतलेला आहे। आधी कटिंग केल्यानंतर घेर कटिंग केल्यानंतर म्हणजे नेफापट्टी कटिंग केल्यानंतर मग आपण हे काय केलं, हे बघा हा डबल कपडा आहे, डबल कपडा आपण असा फोल्ड केलेला आहे। 11 इंचाचा आपण हा डबल कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे। हे बघा 11 इंच मी त्याचा फोल्ड करून घेतलेला आहे। 11 इंच फोल्ड करून झाल्यानंतर इथे आपण बॉटल घेरचा हाफ घेतलेला आहे, किती 8 इंच आणि प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण हे 9 इंच आपली इथे काय झाली, ही बॉटम घेर झाली। आणि कढीसाठी आपण हा इकडचा पूर्ण कपडा घेतलेला आहे आणि त्या साईडला आपण सीट घेरचा 6वा भाग प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। अगदी सोपी पद्धत आहे, व्यवस्थित तुम्ही असं समजून घेतलं, माप जर आपण व्यवस्थित समजून घेतली आणि डायग्राम जर व्यवस्थित समजून घेतला तर कुठलीच गोष्ट आपल्याला कठीण जात नाही आणि छान असा घेर येतो। जर कढीची आपण सलवार बनवली ना तर छान घेर येतो। इथे बंदगडी आहे ना, हे कटिंग करून घ्यायचं बंदगडी। आता ही कडी ना आपण याच्यावर ठेवून घेणार आहोत। जर मागे पुढे हा कपडा असेल तर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। व्यवस्थित असं समजून घ्या। एकदा समजलं ना तुम्हाला डायग्राम, मग कुठलेही आपल्याला अवघड जात नाही। कमी जास्त असेल ना तर असं व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायचा। इथे हा आपला कपडा कमी जास्त आहे, या झाल्या आपल्या सलवारच्या कळ्या। इथे बंद घडी होती ना, आपण हे कटिंग करून घेऊ। सलवारच्या ह्या 4 कड्या झाल्या आपल्या। हे दोघं भाग मियानी कटिंग करून घेऊया, कारण मियानी जर लावली ना तर व्यवस्थित कम्फर्टेबल असं बसायला उठायला होतं। इथे हा डबल कपडा घेतलेला आहे, डबल कपडा घेऊन मी पुन्हा असा फोल्ड केलेला आहे। 5.5 इंच घेतले, 5.5 इंच घेऊन आपल्याला हे असा क्रॉस कटिंग करून घ्यायचे। इथे आपली सलवारची संपूर्ण कटिंग झालेली आहे। शिवायचा कसं ते बघूया। मी आधी आपल्या चॅनलवर सलवारची कटिंग आणि संपूर्ण शिलाई याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघा। शिवायचं कसं ते बघूया। शिवायच्या आधी आपल्याला नेफापट्टी तयार करून घ्यावी लागेल। नेफापट्टी आपली नेफापट्टीचा घेर आपला हा 27.5 इंच आहे। इथे हा घेर कमी असल्यामुळे इथे आपण जॉईंट करून घेणार आहोत। आपली नेफापट्टी कमी होती, इथे मी जॉईंट दिलेला आहे। 27.5 इंचाचा आपल्याला हा घेर पाहिजे, म्हणजे डबल फोल्ड आहे। आपण हा जो घेर आहे ना हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे। डबल फोल्ड आपल्याला किती पाहिजे होता, 27.5 इंच, कारण सीट घेर आपला 48 आहे ना, म्हणून। तर मी इथे जॉईंट करून घेतलं। नेफापट्टी तयार करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, कारण हा काठीकडचा भाग नाही आहे, म्हणून आपण याला असं एका साईडनं सिंगल फोल्ड करायचं आहे। नेफापट्टी तयार करण्यासाठी असं हे सिंगल फोल्ड तयार करून घ्यायचं। पूर्ण पट्टी ही जी नेफापट्टी आहे ना ही पूर्ण सिंगल फोल्ड करून घ्यायची। सिंगल फोल्ड झाल्यानंतर फोल्ड करायचा कपडा हा, मग इथून 1 इंच सोडायचं, इथून 1 इंच सोडून मध्ये असा गॅप ठेवायचा, कारण नेफा घेर बनवायचा आहे ना आपल्याला इथे, आणि इथून अशी शिलाई लावायची। हे बघा, इथून अशी शिलाई लावायची, मध्ये गॅप सोडायचा आणि इथून शिलाई लावायची। कधी
जेव्हा आपण हा कपडा असा फोल्ड करून घेणार तेव्हा ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे बघा, इथे आपण हा गॅप दिलेला आहे ना, इथे नाळा टाकण्यासाठी आपण इथे हा गॅप ठेवत असतो. आधी आपण नेफापट्टी बनवून घेऊया, मग नंतर हा जो सलवारचा घेर आहे तो कसा जॉईन करायचा, म्हणजे कडी कशी जॉईन करायची ते बघूया. आधी आपण नेफापट्टी तयार करून घेऊया. नेफापट्टी मी जोडून घेतली, पूर्ण आपण ही शिलाई लावून घेतलेली आहे. आणि हा डबल कपडा आहे. हे बघा, हा डबल कपडा आहे. इथून आपण पाऊण इंचापर्यंत अशी शिलाई लावायची, मध्ये गॅप ठेवायचा आणि पुन्हा इथं शिलाई लावायची. बघा, इथे मी शिवून घेतलेला आहे नेफापट्टी. आणि हा जो गॅप आहे हा नाडासाठी असतो. इथून आपण असं आतमध्ये हा असं फोल्ड करायचा आणि ही पूर्ण गोल शिलाई लावून घ्यायची. गोल शिलाई लावली म्हणजे नाळा टाकण्यासाठी आपल्याला इथे नेफापट्टी तयार होते. संपूर्ण आपण ही गोल राऊंड मारून घेऊया, म्हणजे आपली इथे नेफापट्टी तयार होऊन जाईल. नेफापट्टी तयार करून घेतली. नेफापट्टी आपली इथे तयार झाली. आता आपण साईडला करूया. आता सलवारला कडी कशी जोडायची ते बघूया. हा आहे आपला, हा आहे खालचा बॉटम घेर आणि कडी आपण ह्या साईडला जॉईन करणार आहोत, वरच्या साईडला. असं जॉईन करून हे बघा, इकडची एक कडी अशी जॉईन करायची आहे आणि हा दुसऱ्या पायाची कडी त्या साईडला जॉईन करायची आहे. समजलं का तुम्हाला कसं जॉईन करायचं? एक कडी आपण अशी ठेवून घेतली, कडी आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. वरून बरोबर घ्यायची. जॉईन करताना अशी वरून बरोबर घ्या, म्हणजे मागे पुढे होणार नाही. अशी वरून बरोबर घेतली ना तर सरळ शिलाई घ्यायची. इकडची जोडून घ्यायची आहे आणि तिकडची जोडून घ्यायची आपल्याला. आणि डबल शिलाई घ्या, म्हणजे शिलाई लवकर उसवत नाही. सिंगल शिलाई घेऊ नका, डबल शिलाई घ्या. आपण हे सरळ शिवून घेऊया. आपण हे कड्या जॉईन करून घेतल्या. इकडच्याही पायाची कडी आपण जॉईन करून घेतलेली आहे आणि इकडचाही भाग, म्हणजे दोघं भाग आपले तयार झाले. हे बघा, इथे दोघं भाग आपले तयार झालेले आहेत. मियानी कशी लावायची ते बघूया, कारण आपल्याला इथे सलवारला मियानी लावायची आहे. हा आपण डबल फोल्ड केलेला आहे ना. हा बघा, एक भाग मी वरती केला. आपण एक मियानीचा भाग घ्यायचा आहे आणि खालून बरोबर घ्यायचं, इथून बरोबर घ्यायचं आहे. हे बघा, इथून ही अशी जॉईन करून घ्यायची. अशी जॉईन झाल्यानंतर ही अशी इकडची जॉईन झाल्यानंतर इकडचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. हा इकडच्या पायाचा भाग आहे. हे बघा, व्यवस्थित बघा, समजून घ्या. इकडे जॉईन केल्यानंतर परत इकडचा भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि हे असं इथे जॉईन करून घ्यायचं. हे बघा, आधी हे जॉईन करायचं. इथून असं जॉईन झाल्यानंतर हे जॉईन झालं की मग हा भाग असं वरती पकडायचा आहे आपल्याला, इथून बरोबर पकडून आणि हे असं घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे आपली मियानी इथे जोडली जाते. अशा पद्धतीने हे जोडली जाते. आधी इकडच्या साईडला जोडायची, एका साईडला. इथे मी तुम्हाला जॉईन करून दाखवते, मग इकडे कशी जॉईन करायची ते बघूया. मी हा भाग असाच ठेवलेला आहे, आधी ते तुम्हाला जॉईन करून दाखवते. हे बघा, आता इकडचा भाग कसं जॉईन करायचा. हा भाग इथून बरोबर घ्यायचा आहे आपल्याला, इथून बरोबर घ्यायचा. बरोबर घेऊन ही मियानी इथपर्यंत आणायची, जिथपर्यंत आपण ही शिवून घेतलेली आहे ना तिथपर्यंत. हिला अशी जोडून घ्यायची. अशाच पद्धतीने तिकडची मियानी आपल्याला जोडायची आहे. ही अशी जोडून घ्यायची आणि तिकडची बाजू तशीच जोडून घ्यायची आपल्याला. हे बघा, समजलं का तुम्हाला? आणि डबल शिलाई घ्या आणि ही बाजूसुद्धा आपण अशी जोडून घेऊया. आपण इथे मियानी जोडून घेतलेली आहे. आता याला नेफापट्टी कशी लावायची. हा जो जोडा घेर आहे याच्यात चून घेऊन आपल्याला नेफापट्टीमध्ये लावून घ्यायचं आहे. खूप छान अशी सलवार येते. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली ना तर व्यवस्थित अशी आपली सलवार तयार होते.
नेफापट्टीला आपण हा खालचा घेर कसा लावायचा ते बघूया। ही नेफापट्टी आपली बरोबर मध्ये करायचा। हे बघा फोल्ड केलं ना, ही नाळा टाकण्यासाठी आपण इथे ओपन करून घेतलेला आहे ना, असं बरोबर हा मध्ये करायचा, म्हणजे दोघं भाग अगदी बरोबर येतात। आपण इथे मध्ये करून घेतला। मध्ये करून हा जो भाग आहे आपला, हे दोघं जे भाग आहेत आपल्याला इथूनच चून घ्यायचे, इथपर्यंत चून आपल्याला आणायची आहे। इथे तुम्ही निशाण करून घ्या किंवा कट लावून घ्या। आणि मागच्या साईडला आपल्याला फक्त 2 चून घ्यायचे आहेत, इकडे 2 आणि ह्या साईडला 2, आणि संपूर्ण चून आपल्याला पुढे घ्यायचे आहे। जोडायचं कसं ते बघा। हा जो भाग आहे आपला मध्ये, तो याच्यावर ठेवायचा, जिथे आपण मियाने जोडून घेतलेला आहे ना, बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे। हा भाग मी ते असं ठेवून घेतला। मागे फक्त आपल्याला 4 चून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण चून आपल्याला पुढे घ्यायची। बघा किती सुरेख अशा चून आल्या, प्लेट्स आल्या आहेत बघा। खूप सुरेख अशी सलवार आपली ही तयार होते। आता आपण बॉटम घेर लावून घेऊया। बॉटम घेरसाठी ही बघा रेडीमेड बॉटम मिळते। बॉटम घेरसाठी आपण ही रेडीमेड बॉटम पट्टी लावून घेणार आहोत। आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे ना, याच्यातच आपण बॉटम पट्टी फोल्ड करून लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने लावायची। हे बघा अशी ठेवायची, थोडंसं फोल्ड करायचं, थोडं फोल्ड करून असं संपूर्ण शिवून घ्यायचं आहे। ते आपल्याला जशी डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे हे जे बॉटम आहे त्याला डिझाईन तयार करू शकतो। इथे आपण बॉटम तयार करून घेऊया। बॉटम तयार करून फिटिंग करून घ्यायची सलवार। बघा या ठिकाणी आपली सलवार कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला समजलेच असेल सलवार कटिंग आणि संपूर्ण शिलाई। आणि आपले स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुमची काही इतर शिकण्याची इच्छा असेल तेही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ते शिकवण्याचा प्रयत्न करेल। इथे मी बॉटम तयार करून घेतली। बॉटम तयार झाल्यानंतर आपण सलवार फिटिंगही करून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। आपण जर नवीनच असाल या चॅनलवर तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथं सर्व काही अगदी व्यवस्थित शिकायला मिळेल। बघा इथे बॉटम घेर मी तयार करून घेतला। बॉटम घेर तयार झाल्यानंतर आपण सलवार इथे फिटिंग करून घेतलेली आहे। आणि साध्या सलवारमध्ये आपण ही कढीची सलवार शिवून घेतलेली आहे। आपण साध्या सलवारचा डायग्राम पाहिलेला ना, त्याच्यातच आपण कढीची सलवार तयार करून घेतलेली आहे। कढीचा सलवार हा खूप छान दिसतो आणि खूप छान असा त्याला घेर येतो, म्हणून कढीची सलवार ही अगदी कम्फर्टेबल आणि खूप छान अशी दिसते। आणि आपले स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमची जर काही नवीन शिकण्याची इच्छा असेल तेही मला कमेंट करून सांगा, कारण आपण इथे स्टेप बाय स्टेप सर्वच काही शिकणार आहोत। आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। इथे फ्री कोर्स आहे, नक्की तुम्ही याचा लाभ घ्या। आणि सर्व प्रकारचे ट्रेंडिंग कपडेही आपल्याला इथे शिकवले जातील। चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।